रामकृष्ण हरी माऊली. नमस्कार. आज आपण तुकारामांच्या गाथेतले 149 ते 153 असे अभंग आणि त्याचा अर्थ ऐकणार आहोत. आजचे अभंग खूप अर्थपूर्ण आहेत. सगळेच तुकारामांच्या गाथेतले आहेत, पण आजचे अभंग हे आपल्याला काही माहिती असणार आहेत. त्यामुळे एक तर त्यातलं गाणं आहे बघा. गाणं कोणतं आहे? चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग. हे गाणं आहे खरं तर. म्हणजे हा अभंग सुमन कल्याणपूर यांनी गायलेला आहे. तोही अभंगाचा अर्थ मी सांगणार आहे. त्याच्यानंतर हे पण गाणं सगळ्यांना माहिती असेल, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. हा अभंग आजच्या निरूपणात आणि अर्थ सांगण्यात मी सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि सगळ्यांना आवडेल याची मला खात्री वाटते. तर सगळ्यांना विनंती, आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ खाली कमेंट करा. चला 149व्या अभंगाला सुरुवात करू. आणि मला तुम्हाला असं सांगायचं आहे की मी जोग महाराजांची गाथा वापरते. आणखीनही गाथा आहेत, त्यात अभंगांचे नंबर वेगवेगळे असतात, पण अभंग तेच असतात, थोडे मागे पुढे असतात. तर मी जोग महाराजांची वापरते आणि त्यातल्या 149व्या अभंगापासून आज आपण सुरुवात करणार आहोत. मांडे पुऱ्या मुखे सांगू जाणे मात, तोंडी लाळ हात चोळी रीते, ऐसियाच्या गोष्टी फिक्या मिठे विण, रुचिनेदी अन्न चवी नाही, बोलो जाणे अंगी नाही शूरपण, काय ते वचन जाळावे ते, तुका म्हणे बहु थोडे जे वाचाळ, तंगतेची मुळं लटिक्याचे. आता अर्थ ऐका. सुरुवातच बघा कशी आहे. मांडे पुऱ्या मुखे सांगू जाणे मात, तोंडी लाळ हात चोळी रीते. हात रीते नुसतं तोंडाने बोलायचं आहे. पुऱ्या अशा करायच्या, मांडे असे करायचे. लाळ येते तोंडात, खावेसे वाटतात, पण खायला काही नाही हातात. अर्थ ऐका हां. काही लोक नुसती बडबड करतात, मांडे पुऱ्यांच्या गोष्टी सांगतात, पण त्याने भूक भागत नाही. मांडे पुऱ्या कशा कराव्यात हे अगदी हातवारे करून सविस्तर सांगतात. अशा बोलण्याचा काही उपयोग नाही. अशा गोष्टी जेवणात मीठ नसेल तर ते जेवण फिके लागते, तशा आहेत. तोंडाने शूरपणाची बडबड, पण झुरळ अंगावर आलं तरी घाबरगुंडी होते. अशा माणसाच्या शूरपणाच्या गोष्टी काही कामाच्या नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, वाचाळपणाने तोरा बाळगतात, तेच खोटेपणाचे मूळ आहे. आता 150वा अभंग. न लगे चंदना पुसावा परिमळ, वनस्पती मेळ हाकारुनी. चंदनाला कुणाला बोलवावं लागत नाही, माझ्याकडे सुगंध आहे बघा या. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. चंदनाच्या झाडात पूर्ण सुवास असतो, म्हणजे तोच अंतराचा त्याचा भाव आहे. धरिताही परी आवरेना. त्याने कितीही तो भाव आवरून ठेवायचा ठरवलं तरीही ते शक्य नाही. सूर्य नाही जागे करीत या जना. सूर्य का जागे करतो सगळ्या जनांना, लोकांना? नाही. प्रकाश किरणा कर म्हणू. प्रकाश किरण आले की आपोआप लोक उठतात. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. जेव्हा मेघ आकाशात दाटतात तेव्हा मयुराला नाचण्यापासून कोणी रोखू शकेल का? नाही. तेच इथे उदाहरणात सांगितलेलं आहे. आता 150वा या अभंगाचा अर्थ ऐका. जंगलात चंदनाचे झाड असते. त्याला आजूबाजूच्या झाडांना सांगावे लागत नाही की माझ्यात सुगंध आहे. चंदनाचा सुवास आपोआपच सगळीकडे पसरतो. ज्या गोष्टी मनात असतात त्या आपोआप बाहेर पडतात. विठ्ठलाच्या भक्ताच्या मुखातून आपोआपच हरिनाम येते. कारण ज्याच्या मनात जसे विचार असतात तसेच त्याचे वर्तन असते. जेव्हा हरिनामाचा गजर होतो तेव्हा भक्ताच्या डोळ्यात आपोआप आनंदाश्रू आणि प्रेमाश्रू येतात. अगदी सहज येतात. सूर्य उगवताना लोकांना सांगत नाही की आता उठा. सूर्यकिरण पसरवणे हा त्याचा मूळ स्वभाव आहे. संतसुद्धा जगाला सन्मार्ग दाखवतात.
म्हणजे तो त्यांचा स्थायी भाव आहे. जसा सूर्याचा सांगितला, जसा चंदनाचा सांगितला, तसा तो संतांचा स्थायी भाव आहे की समाजाला सन्मार्ग दाखवणं, ज्ञान देणं. आकाशात जेव्हा पावसाचे काळे ढग दिसतात तेव्हा मोर आनंदाने नाचू लागतो. म्हणजे तो त्याचा भाव झाला की ढग आले. सत्य कधी लपत नाही, ते योग्य वेळी बाहेर पडतेच. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, सत्य कधीही लपवता येणार नाही. आता 151वा अभंग ऐका. हा अभंग सुमन कल्याणपूर यांनी गायलेला आहे. अवश्य यूट्यूबवर असेल त्यांचं गाणं, अवश्य ऐका. अशी चाल आहे थोडीशी. मी एक ओळख सांगते. माझा गळा फारसा गोड नाही आहे, तेव्हा मी गात नाही आहे. पण बघा असं गाणं आहे. चंदनाचे हात पायही चंदन, अशा चालीचं गाणं आहे. ऐका अभंग तो. परिसा नाही हिन कोणी अंग. पुढचं ओळ ऐका. दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगे साकर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेची ना. काय म्हणतात तुकाराम महाराज? सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. केवढा सुंदर अर्थाचा अभंग आहे हा. ऐका हा मी वाचत जसं जाते ना तसं मला प्रत्येक अभंग हा सुरेख अर्थाचा आणि खूप त्याच्यातून मी मिळवत असते. तसंच तुम्हाला पण मिळत असणार. फक्त तुम्ही मला सांगत नाही आहात मला आजच्या अभंगातून काय मिळालं किंवा काय वाटलं. हे जर सांगितलंत ना तर मला एवढा त्याचा फायदा होणार आहे. मला आणखीन अभंग चांगले चांगले अपलोड करावेसे वाटतील आणि ते मला तुमच्यापर्यंत पोचवावेसे वाटतील. तेव्हा का नाही बरं तुम्ही सांगत मला. मी अगदी खूप वाट पाहते आहे तुमच्या प्रतिक्रियांची. तर ह्या अभंगाचा अर्थ आहे का. हा अभंग सुमन कल्याणपूर यांनी गायलेला आहे. तुकाराम महाराजांनी या अभंगातून सज्जनांची आणि संतांची वागणूक समाजाला सांगितली आहे. चंदनाचे झाड मूळ, खोड, पान सर्व सुवासिक आहे, थंड आहे, गारवा देणारं आहे. चंदनाच्या झाडाच्या सगळ्या भागांना सद्गुणच आहेत. ते अवयव सगळे गुणी आहेत. गुण कोणते? तर शीतलता आणि सुगंध. असं म्हणतात की परिसाच्या कोणत्याही भागाला स्पर्श केला की लोखंडाचे सोने होते. दिव्याच्या आत किंवा मागे अंधार नसतो. दिवा सगळ्या दिशांना सारखाच प्रकाश देतो. साखरेचे सर्व कण गोडच असतात. साखरेचा दाणा कुठल्याही बाजूनी खाल्ला तरी गोडच असतो. या उदाहरणांवरून किंवा दृष्टांतावरून तुकाराम महाराज म्हणतात, संतांची आणि सज्जनांची वागणूक कितीही बारकाईने पाहिले तरी एकही अवगुण दिसणार नाही. सज्जनांच्या ठिकाणी दुर्गुण दिसणारच नाहीत. असा हा अभंग होता. खूप छान अभंग. त्याच्या पुढचं सुद्धा बघा, हे तुम्ही ऐकलेलं असणार. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरवली, मन माऊली सकळांची, मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य. मन काय आहे? गुरु पण आहे, कारण ते आपल्याला शिकवतं, हे कर, हे नको करू. तुझ्या मनापासून आपण एखादी गोष्ट करतो, बरोबर. आणि ते करणारं आपलं शरीरच आहे, म्हणजे ते मनाचं ऐकणारं शरीर म्हणजे तो शिष्य. करी आपुलेचे दास्य, मनाचं आपण सगळं ऐकतो म्हणजे आपलेच आपण दास होतो. प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती, साधक वाचक पंडित, श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही आन दैवत, तुका म्हणे दुसरे. ह्या अभंगाचा अर्थ ऐका. हा अभंग होता 152वा जोग महाराजांच्या गाथेतला. तुकाराम महाराज सगळ्यांना सांगत आहेत, अहो साधक हो, आपले मन प्रसन्न ठेवा, कारण सर्व सिद्धी म्हणजे यश ध्येय मिळवणे याचे सगळे कारण, मूळ कारण हे मन प्रसन्न हेच आहे. माणसाला मोक्ष मिळणार की तो संसार बंधनात अडकणार, त्याला सुख समाधान मिळणार की नाही, हे त्याच्या मनाच्या स्थितीवरच अवलंबून आहे.
आपले मन ज्या गोष्टीवर किंवा देवावर असते त्या मनानेच आपण त्या देवाची पूजा करतो आणि मनच आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते. आई काळजी घेते तशी मन आपली काळजी घेते. म्हणून मन हे माऊलीसारखे म्हणजेच आईच आहे. मन आपले गुरु आहे, आपल्याला योग्य दिशा दाखवते. मन स्वतःसुद्धा शिकते आणि स्वतःची गुलामी पण करते, म्हणजे ते आपल्या विचारांनी चालते. मन स्वतःवर प्रसन्न झाले तर सद्गती मिळते, नाहीतर अधोगती मिळते. शेवटी तुकाराम महाराज सर्वांना सांगतात की माझे बोलणे ऐका. जगात मनासारखे श्रेष्ठ दैवत नाही आणि मनाहून मोठी ताकद या जगात नाही. असा हा सुरेख अभंग होता. आता 153वा अभंग, या व्हिडिओतला हा शेवटचा आहे अभंग. माये बाप जरी सरपीण की बोका, त्याचे संगे सुखा न पवे बाळ. बघा, मायबाप हे सरपीण किंवा बोका, खरं तर आईवडील आपल्याला शिकवतात. पण असे जर आईवडील असतील, सरपीण असेल किंवा बोका, म्हणजे सरपीण म्हणजे काय? सरपीण अंडीच खाऊन टाकते पिलाला जन्म देण्याच्या आधी, आणि बोकासुद्धा स्वतःच्या पिल्लांना म्हणजे मांजरीच्या पिल्लांना खाऊन टाकतो. असे जर आईवडील असतील तर काय घडणार? त्याचे संगे सुखा न पवे बाळ. सतत भीती ना बाळाला बोक्यापासनं. चंदनाचा शूळ सोनियाची बेडी, सुख नेदी फोडी प्राणनाशी. चंदनाचा शूळ म्हणजे फास जरी चंदनाचा असेल, खरं तर लोखंडाचा लाकडाचा असतो खरं तर, पण तो चंदनाचा जरी असला तरी त्याच्यापासून सुख मिळणारच नाही. बेडी जरी सामान्यतः लोखंडाची असते, पण ती सोन्याची असेल बेडी, तरीही त्याच्यापासनं सुख नाही. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. खूप ज्ञान आहे पण तो माणूस खूप ताठरपणा दाखवणारा आहे, मग काही उपयोग नाही अशा ज्ञानाचा, असं तुकाराम महाराज सांगतात. अर्थ डिटेलमध्ये ऐका. तुकाराम महाराज म्हणतात, आई वडील हे बाळाचे रक्षण करते आहेत, पण आई जर सरपिणीसारखी डूक धरणारी असेल आणि बाप बोक्यासारखा असेल तर बाळ सुखी होणारच नाही, शिवाय बाळाचा प्राण जाईल. पुढे दुसऱ्या चरणात आणखी सुंदर उदाहरणे तुकाराम महाराज देतात. एखाद्याला फाशी द्यायची असेल आणि तो फास चंदनाचा असेल तरी तो जीव घेणारच. एखाद्याच्या पायातील बेडी सोन्याची असेल तरी ती बेडीच असते, ती दुःखच देते. वस्तू मौल्यवान आहे पण तिचे गुणधर्म त्रासदायक असतील तर दुःख हे होणारच. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्याकडे खूप ज्ञान आहे पण त्या ज्ञानाबरोबर जर स्वभावात ताठरपणा असेल तर तो अभिमान माणसाचा विनाश करतो. म्हणून ताठरपणा नसावा, ज्ञानी माणसाला ताठरपणा नसावा. ज्ञान हे नम्रतेने शोभते. असा होता आजचा व्हिडिओ. मंडळी, तुमच्या कमेंट्सची मी अतिशय वाट पाहते आहे, कारण माझा चॅनल पुढे वाढायचा की नाही, पुढे वाढेल आणि कशा पद्धतीने वाढेल हे सगळं तुमच्या कमेंटवर अवलंबून आहे. तेव्हा प्लीज 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 कमेंट करा. आज एवढंच. रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद.